स्वामी समर्थ श्री 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 स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर स्वामी राजाय नमः परमानंदं परम स्वरूपं केवलं ज्ञानमुक्तिदं राधितं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं गुणवचनं सर्वदी साक्षी भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ओम रक्तां रक्तवर्णं पद्मनेत्र सहस्रदन्तटोपीशमाला दंडकमंडलकटकक्षत्रेण कपालविश्वनाय भक्तस्थले कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार पायी मां आता करूया प्रार्थना जय जयाची अर्धना परस्पर केवल संज्ञा ब्रह्मानंद आहे जय जय पुराण पुरुष लोकपाल सर्वेश अनंत ब्रह्मांडाधीश वेद जगत सुधाम निवासी सर्व साक्षी करणाऱ्या भक्तचंद्राय अनंत रूपे नटलास तू अग्नी तू पवन तू आकाश तू तू शिव सुंदर पूर्ण चरण सूर्य तुझ तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र कष्टी पार्वती समोर तूच रूपे नटलासी करता आणि क्रिया तूच हवी आणि होता दाता आणि देता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापी समुद्र तुझे लागी अध्ययन कोटी नसे असुनीय निर्गुण रूपे नटलासी ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेश्वर वेदांचंही तर्कशास्त्रे शास्त्रांचंही नावे
साठी सर्वथा दृढ चरणी माता रक्षाळी मसे समर्थ कृपाकटाक्ष दीनानाथ दासांकडे महाल आता इतके प्रार्थना आणावी आपल्या मनास समुद्री यामीन आश्रय देईची सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निर्सोन इलोक चौथी देऊन पुलक साधन करावे दुस्तर हा भवसागर त्याची पावळे पडते तर मग त्यांनी साचार प्राप्त होऊ जाते आशा मनुष्या तृष्णा कृपणा आणि वासना प्रातिलिंगांना भाग तुझ्या किती वरून आपले गुण द्यावे मला सुख साधन ज्ञान तिने ज्ञानात तुझे हृदयी प्रकोप शांती मनी सदा बसो उद्धारी मनसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी व दुःखे नसो तुझ्या घरी चित्त बसो वृद्धा विष्णूंची वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होऊ हा सुगम दुर्गम स्वभाव करतो व्यवहारी वर्तमान पडो भांती चित्त आणखी नाही सत्य सत्य ये सर्व आत्मवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके कृपा पूर्ण समजत असून या संसारात प्राचीनता नामामृत प्रपंच आणि निर्माता तेने सुगम म्हटले करता आणि करता तुझे एक स्वामी आता माझी आठवणी आता मी पणाची नसायची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ओम भद्र करणे की शून्याम देवा भद्र पश्ये माक्षरी जत्रा स्थिरे अंगे किंवा सतनगी ओम स्तंभेंद्रवृद्धाश्रम स्वस्ति न विश्ववेदा स्वस्ति न श्रेष्ठनेमि स्वस्ति न बृहस्पति ओम शांति शांति शांति. नमस्ते गणपते तत्त्वमेव
Namaste, Lambo, Namaste, Astu Lambo, एकदंताय विघ्ननाशाय श्रीवसुधाय श्रीवरद नामूर्तये नमः। ओम भद्रकर्णी कर्णाभि श्रीमन्नामदेवा भद्रपश्चिमाक्षभिर्यजत्रास्तुले अन्ये सन्तु तुष्टुवास तुष्टि यमेश देवहित यथा यदायु ओम स्तविन इंद्रो वृद्धान् श्रवा स्तविन पुष्पा विश्वे वेदा स्तविन शाय अरिष्टनेमि स्तविन बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांति। अध्याय पहिला सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार उत्तर गुरु चरित्र अध्याय पहिला श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री पाद श्री वल्लभ श्री सरस्वती स्वामी महाराजाय नमः। ओम नमो श्री विघ्नहरा गजानना गिरिजा कुमार जय जय लंबोदरा एकदंता शिवकर्णा तुझे जे कीर्तन करीत तया विघ्ने न बाधित सखा इष्टे सारथी अभिलंबेसी सकल मंगल कार्यासी प्रथम वंजिले तुम्हासी चतुर्दश विद्यासी स्वामी तुझी लंबोदरा हरि ब्रह्मादिक गणपती धारयते वंदिती सभा विष्टे साधित तुझी प्रसादे समस्त गणांचे नायक तुझी निर्मांचा अंतक तुते वंदिती जे लोक कार्य साधे दयाचे माझे मनीची वासना तुवा पूर्वादी गजानना साष्टांग करीतो नमना विद्या देई मला आता निंदता तू होतो आतिहीन म्हणून मी धरले तुझे चरण 14 विद्यांचे विज्ञान शरणागत वरप्रसादा माझे अंतःकरणीचे भावे गुरुचरित कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथी सिद्धी पाचवी दातार आता वंदो ब्रह्मकुमारी चे नाम वागीश्वरी पुस्तक विनाजिचे घरी हंसवाहिनी असे लेखा विद्या वेद शास्त्रासी अधिकार बाणा शारदेसी ती वंदिती विश्वासी ज्ञान होय अवधारा म्हणून मी नमित तुझे चरण प्रसन्न व्हावे मत्स्वामी राहुनिय माझ्या वाणी ग्रंथी रिपू करी आता गुरुचे मानी तुझी स्थिती अगदी उसने सरस्वती या कारणे मजबरी प्रीती नाम आपले म्हणून मी नमिले तुझे चरण व्हावे स्वामी प्रसन्न द्यावे माझे विद्यामान ग्रंथी रिपू करी आता करून आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू महेशासी विद्या मागेन मी दयासी अनुक्रमे करुणे चतुर्मुखे असते जासी करता चोखा सृष्टीशी वेद झाले त्यांची मुखेसी त्यांची चरणी नमन माझे आत्ता बंधू ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी सहित हरणीशी श्रीशाळ असे जण आता नमो शिवासी धैर्य गंगा मस्तकेसी पंचवस्त्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता बंधू आता कविकुळासी पराशरादी व्यासासी वाल्मिकादी सकळांसी नमन माझे पर्यासी नेहमी कवित्व असे तैसे म्हणून मी तुम्हा विनविसे ज्ञान तसे आपला दास म्हणून न कळी ग्रंथ प्रकार अनेक महाराष्ट्र म्हणून मी तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझी अर्चना साही होणे शब्द कवित्व तुम्ही प्रतिपा ऐसे काळाती अकलिका विनामोही मोर द्यायचे पूर्वज मनी उभय पक्ष जनकजन्मी महात्मा पुण्य पुरुषाचे शाखेसी गौत्र कौंडिन्य महर्षी साखरे नाम ख्यातीसी सायं देवा पासा व नविला जनक जननीसी अंतर्नामी श्री गुरुसी झाली मती
गुरुपाशी गुरुचरण म्हणावया गंगाधराचे तुशी जन्म झाला परियसी सदा दये ध्याये श्री गुरुजी एका भावी निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करीत अनंतासी नमस्कार शेवटी विनवी वारंवार क्षमा करून बाळकासी तावरी मात्र माझी चित्ते मती नेहमी काव्य व काव्य युक्त तिथी जैसे श्री गुरुनी व किती तेने तरी सांगत असे पूर्वापार आमची मावशी श्री गुरु प्रसन्न अग्निशी निरोप देती माते परियसी चरित्र आपले विस्तारी श्री गुरु अख्य कामधेनु मनी नाही अनुमान श्रेयवृत्ती पावली नांद आपण श्री सरस्वती त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती कवन गाणे याचा पार चरित्र कवनाना वर्णवे चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती कैसी वाची आज्ञा असे तू श्री गुरुची म्हणून वाचे बोलत असे ज्यास पुत्र पौत्री चाल त्यासी ते कथा असे लक्ष्मी वसे अखंड दया भूनी परियसी ऐशी केली जयांची ऐशी कथा जयांची घरी वाचिती नित्य मनोहरी स्त्रिया युक्त निरंतरी अमृती कलत्र युक्त नाही दया भूनी सदा संतुष्ट गुरुकृपा करून निसंदेह सातादिनी ऐकता बंधन तुटे जाणा निधान लाभे अप्रयासी तरी का कष्टीचे सायासी विश्वास माझी बोलासी एका श्रोते एक चित्र आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विजविनी गीतसे बळे श्री गुरुस्मरण असे भले अनुभवा हो सकळे पुढचे चरित्र काम होईल ऐकता हो महात्म्या शोध करून सावधान एक चित्ते परी असे श्री नृसिंह सरस्वती होते गंगापुरी कीर्ती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेन एक चित्त तया ग्रामी होते श्री गुरुंची महिमा असे तो जन्मले चहुराष्ट्र समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊनी आराधिती तरी होय फलप्राप्ती पुत्रधारा धन संपत्ती जे इच्छिले होय लाभनीय संतान नाम ठेविती नामस्मरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असताना वर्तमानी भक्त एक नाम करीन अति सदा ध्याये गुरुश्री असे म्हणून व्याकुळी चिंते विष्टीला असे भक्तगुरु दर्शना जाऊन म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करुणी मनसी मनी पाहिन गुरुश्री अथवा सांगेन देहासी जर रूपे काय काज त्याचे नामस्मरण करता दैन्यहानी होय त्वरित आपण दैसा नामांकित किंकर म्हणत असे याची बोलाची आहे वा मनी धरुणी पहावा गुरुमूर्तीचे दाखवा कृपायुगा सर्व भूमी पती व्याकुळ अंतर्कने निंदा स्तुती आपली वाणी कष्टाला भक्त नाम करणे करिता होय परियसा असे गुरुंची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती साक्षी दृष्टांती कलियुगाती त्रयमूर्तीचे गुण तो एक निदान भक्ताचे लक्षण दयानिधी अंतकरणात स्थिरुनये वा श्री गुरु तू कृपा सागरू पाव वेगी आता नव्हे अनंत बाळालाही माता केली तू माता पिता तुझी सखा भ्राता तुझी कुलदेवता पारंपरी सदा कष्ट चित्ता काको देसी आता कृपा सिद्ध ते हे केवी होसी त्रैमूर्ती तू होसी आळीसी विश्वासी समस्त देवासी तुझी दाता तुझ वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी घोषिता सर्वज्ञ तू दिव्य वाचुनी न देव म्हणून असेल तुझे मनी सांग वस समस्त माहितरी दिले बळी त्याते पाताळी पैसे सृष्टीचा पोषक तुझी देव एक तुझे निमशक काय हो बालकाची माता काय मागे आता ऐसे श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन हे तेनेही नाम नसे दातृत्वासी तरी बाई विहिरी असती निवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे मेघाची ही सेवा न करिता स्वभाव उदक पूर्ण सर्व केली करीने सेवा करी कैसी स्थिरे नसे मानसे माझे सब वंशवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले आम्हासे सग्रह होऊ असे तुझी चरणी आता मग जरी न देसी न धरी चिंतनी व्यवहारी घेईन
बाळक मातेसे बोले निष्ठुरेसी अज्ञानी माईची मारी जरी माता त्या कुमारासी कोप न धरी कैशी अलिंगोनी अशी संभोगी माता को कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पित्यासी सांगे माता पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभोग संभोग कुणी तू माता तू पिता कोपसी गुणाचा सांगू कोणा क्षमा करी करुणा करी कैसे वनिते तुझ पिसे अजूनही तरी कैसी कृपा नाही कैसी नामांकित विनविती करीत कृपाळू श्री गुरुनाथ आले पेरी वस्ताला गेली कैसी ठाई भुवन तैसे श्री गुरु आपण आपले जवळी येताची गुरु मुनी वंदी नाम करणे मस्तक ठेवून चरण्य युग्मी हृदय मंदिरात बैसवून व्यक्त तुझ्या उपचारित षोड षोडशविधी अनंत भरती झाला नामांकित हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राही श्री गुरुनाथ संतोषी बहुत सरस्वतीसी इति श्री स्वामी तीर्थसारांनी कर्मकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती सरस्वती पाख्यान सिद्धनामधारक संवादे मंगलाचरण नाम प्रथम अध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेय नमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवीस अध्याय दुसरा श्री गणेशाय श्री चरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः त्रयमूर्ती राजा तुझी माझा कृष्णा तिरी वास करून मोजा सुभक्त तैसे तेथे करीती आनंदा तूर स्वर्गी पाहती निघाला ऐसा श्री गुरुचरण ज्ञात जाता भक्त नामांकित अतिश्रमाला चालत राहिला एका वृक्षातळी जरी क्षण एक निर्दिष्ट मनी श्री गुरु चिंतित कृपानिधी आनंद दिसे स्वप्नी पर्यसा रूप दिसे पुष्पित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कासे पितांबरी देखा येऊन योगेश्वर वर जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासुनी तयार अभय कर धीते तसे इतके देखून सूक्ष्म तिथ चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत तैवेळी मूर्ती देखील सुशोभित तेची ध्यातसे मनात पुढे निघाला मार्ग करीत प्रत्यक्ष देखे तैसाची देखुनिया योगी शाते करीती झाला दंडवते कृपा भावी पूर्णावंत तारी म्हणत असे कृपेने भक्ताला कुणी येणे झाले ठोकुनी तुमचे नाव कौल म्हणी कौल स्थायी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तिसरे भूमी स्वर्गी प्रसिद्ध माझा आमचा गुरुजनी नुसी सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गाणगापुरी अजरामर संगम भीमातिरी मूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्ती वेद ख्याती सांगत असे सिद्ध येते वंशोवंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे तू तारक आम्हासी म्हणून माते भेटलासी सहार करे संशयासी निरोपावे स्वामिया सिद्ध म्हणे तैवेळी ऐक शिष्या स्तोत मौलिक गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी भक्त वस्तले पर्यसा गुरुकृपा होय जास्त दैन्य दिसे कैसे त्यास समस्त देव ते असे कलिकाळासी जिथे त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीचे निर्धारू देऊ पैशी शकेल अखिल वरू एक भावे बसावे एखादे समय श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपुले अपुजनासी ऐसे ऐकून या नामकरण लागे सिद्धाची या चरणी विनवितसे कर जोडणे भक्ती भावे करून या स्वामी ऐसे निरुक्ती संदेह होतो माझे चित्ते गुरुची केवी सिद्धे ठेवते ब्रह्मा विष्णू महेश्वर कानिक तुम्ही निरोपी देती विष्णू हृदय जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपनीय न राखी खोली हा योग हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणीचा संदेह पिढीगा मनाचा जेणे मन दृढ होय सिद्ध म्हणे शिष्याशी तुवा पूजिले आम्हासी वेदवाक्य साक्षी सांगेन एक चित्ते वेदचारी
उत्पन्न झाले. ब्रह्मचारी मुखेवरून त्याची 5वा पुराण अष्टादश विख्यात. त्या अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णू मूर्ती वासनाला दापारार्थी प्रकाश केला हे स्थिती ब्रह्मवाक्य निस्तार तया व्यापापासून ऐकीचे समस्त ऋषीमुनी त्याची कथा विस्तारुने सांगेल. एका चतुर्मुख ब्रह्मा यासी कलियुगे पुरा उसे भाषे गुरु महिमा विस्तारेसे ब्रह्मदेव निरूपिला. ब्रह्मदेव कलियुगासी सांगे केवी कारमेसे अत्यंत विस्तारेसी निरोपीचे स्वामी ऐसे विशिष्ट एक चित्ता जधी प्रलय झाला होता. आदिमूर्ती निश्चित होता वटपत्र क्षणी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धी संभवे चेतन कनिक सृष्टी रचावी जागृत गुणी नारायण बुद्धी संभवे चेतन केवळ उपदयी नाभिगुण त्रैलोक्याचे रचनाद त्या कमळातून उदय झाला ब्रह्मा आपण दिशा पाहुणे चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळी समजता गुणे आपण वळी मज गुण अनिक कवन नाही म्हणतसे हासो निया नारायण बोले काढून शब्द वाचून आपण असे महाविष्णू भज म्हणे तया वेळ देखून नियम श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्माशी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियसी संतोषोनी नारायण निरोप दिला प्रतिज्ञा सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तये वेळी ब्रह्मा विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावी असे देखील नाही कैसी केवी रचू म्हणत असे ऐकोनी ब्रह्माचे वचन निरोप त्यासी महाविष्णू वेद असती हेके म्हणून देता झाला तये वेळी सृष्टी रचावया विचार असे वेदांत सविस्तर तेनेची पै रचुनी स्थिर प्रकाश तरी म्हणत असते अनादि वेळ म्हणत असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसे आरसा असे पण सृष्टी रचावी तयापुरी या वेदमार्गे सृष्टीची रचिका ब्रह्मया अहर्निशे म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजापती वेद स्थावर गंजने स्वेदश अंडज मागे नामे जारज उदबीज उपजीविते कृत तेत्रा दापारी उपजवी मग कलियुग एकांती निरोपी मग भूमीवरील प्रवृत्त खरी बोलावणी कृतयुगासी निरोप ब्रह्मा परिसी तुपाचा मनी भूमिसी प्रकाश करी आपणाते ऐकून या ब्रह्माचे वचन कृतयुग आले संतोषून सांगे त्यांचे लक्षण एका श्रोते एक चित्त असत्य नेने कधी वाचे वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आरंभ त्याचे रुद्राक्ष माळ करण्याने येणे रूपे युग कृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरील मनुष्य लोक सत्यनिंदा अपवादक मातेन साहे ते ऐक्य कवने परी वर्तावे ऐकून या सप्तयुगाचे वचन निरोप तो ब्रह्मा आपण युगी तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणेपरी वर्तता येणेपरी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावुनी त्रेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्मा परियेस त्रेतायुगाचे लक्षण ऐका शिशा मागे असे त्यांचे स्थूल स्थळ हाती असे यंत्र सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकल धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्रह्मनासी हाती देखा कुसुम समाधी असे धर्म प्रवर्तक सदा वसे ऐसे तुयुग केले भाष्य निरोपी येऊनी भूमीवरी बोलावुनी ब्रह्मनाशी निरोप देती असे सांगेन तयाची ऐका श्रोते एक चित्त खडवांग धरणी हाती धनुष्य बाणे येरा हाती लक्षुद्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे
स्वरूपी द्वापार ऐसा निरोप घेऊन कौतुक आलं आपण भूमिते त्याचे दिवस पुर्यावर कलियुगाते पाचारी तर जावे तुझे भूमीवर म्हणून सांगे ब्रह्मादेव ऐसे कलियुगा देखा सांगेल लक्ष ऐका ब्रह्माच्या या सन्मुख केली गेले परियस विचार विचारहीनती अंतर करणे पिशाचे सारखे बंधने तोंड खालते करून ठाई ठाई पडसे बुद्ध आपण विराहित कलह द्वेष सवे घेऊन नाम वाम हाती धरुणी विश्व एक ब्रह्मयास नोकरी जिव्हा धरुणी उजवे हाती नाचे करी अतिप्रती दोष करी स्तुती पुण्य पाप समिश्रिती हासे रळे वाकुल्या जावी वाकुडे तोड मुखेशी ब्रह्मा पुढे उभा राही काय निरोप घेऊन देखून या जयांचे लक्षण ब्रह्मा हासे अति पुसदसे अति विनोदाने लिंग जेव्हा का धरला कलियुगे म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकासी लिंग जिव्हा रक्षणारासी हरी असे आपणाते ऐकून कालीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी अल्प असे एक शत पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवस मग होय दयांसी गती आयुष्य असे अखंडित या कारणे कष्टी क्षिती बहु दिवसपर्यंत आता ऐसे नाही जाणार स्वल्प आयु मनुष्यपण करीती तव अनुष्ठान शीघ्र पावतील परमार्थ हे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणून त्यासी तुवा साह्य होणी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकून ब्रह्माचे वचन कली म्हणतसे नमून स्वामींनी रोपिले जे जन तेची माझे वैरी असती काळाज्ञाचे ऐसे बोलू छेदन करील धर्मवासना पुण्याचे अंतकरण उपजेन बुद्धी पापाविषयी कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हसे अतिकरणी सांगतसे विस्तारिणी उपाय कलीसी रहाटावया काय वेळी असती तुझ सहाय्य होऊनी येत असती निर्गुणी तोची जावी ती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तोची वैरी तुझे जाण मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियसी जे अधिक पुण्यराशी त्याची जिंकिती तुझ या कलियुगा भीतरी जन होतील येणेपरी ते जन सांगतील तुझी कृती तोची ईश्वर ऐक होती ऐकून ब्रह्माची या वचन कलियुग करीतसे प्रश्न कैसे साधूंचे अंतकरण कवन असे निरूपावे ब्रह्मा म्हणे ते वेळी एकचित्ते केली एक काळी कली सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्याचे धैर्य धरणी अंतकरण शुद्ध शुद्धी वर्ती जन दोष लागती कधी जाण लोभ वर्जित नरासी माता पिताची सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला देवसी भजनारासी दोष न लागे तुझ वैष्णव अथवा शैवाशी जे सेविती नित्य तुळशीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयांशी बांधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्यासी तू बांधू नको कलिविल्वी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसे कवन गुरु स्वरूप कैसे विस्तारावे मज प्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण जकार म्हणजे सिद्ध जाण रेप पापस दाहक उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा वरुद्ध गुरु निश्चिती त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कुलासी गुरु माता गुरु शंकर निश्चित ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षिला परियसी गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर राखी परियसी ईश्वर कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखील निश्चिती गुरु ब्रह्मा विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुदेव महेश्वर गुरुवा पर तत्व तस्मात् गुरुमुपाश्रये गुरु ब्रह्मा सत्यजान तोची रुद्र महाविष्णू गुरु क्षिया ब्रह्म करण म्हणून गुरु आश्रयावे या कारणे श्री गुरुसी भषावे शस्त्र म्हणून ऐसे तीर्थव्रत योग तपासी ज्योती स्वरूप असे जाणा गुरु सेविका सर्व सिद्धी
सर्व ऋषी कथा वर्तली अनादि अपूर्व तुझ सांगितलं. पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस ऋषीचा आश्रम वृष असती नानापुर पुण्यनाभी वसती ब्रह्म ऋषी अधिक कळले तत्प्रस्थानी तयाचे वेद पहिले पुत्र भूपताजीच्या तया शिष्य बहु असते. वेदशास्त्र अभ्यासती त्यात दीपक म्हणजे ख्याती. शिष्य होता परियसा होता गुरु होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र झाला असे अति निपुण. तया गुरुसेवा करिता वेदधर्म एके दिली. समस्त शिष्याशी बोलत पुसतसे संतोष ऐको श्रोते सकळजन बोलावून शिष्यासी म्हणे गुरु परियसी प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणते गुरुसी जे जे स्वामी निरोप देसी अंगीकारू भरवसी आम्हासी तू तारका. ऐकून शिष्याशी वचन संतोष झाला देवधर्म वेदधर्मिनी संदीप काते बोलावून अहंगतचे परियसा ऐका हो शिष्य सकळीक आमचे पूर्वजित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही असे अशेष आता भोगल्या वाचून न सुटे जण. तप सामर्थ्य जरी उपेक्ष करीती तरी पाप मोक्षाची आड रेवती. याची कारणे निष्कृत गती तया पाप घालसी न भोवती आपले देह आपली पाप निष्कृती नाही हे निश्चित करून पाहि भोगावे आम्ही परियस या पापाची निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी पाप होईल स्वदेहासी. माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्याती कवना असेल सामर्थ अंगीकारावे तथित. म्हणून असे पुसे शिष्यासी त्या शिष्यामध्ये एक नाम असे संपादिक बोलत असे अतिवेदक तया गुरुपती देख. दीपक म्हणे दुसरी पाप करिता देह नाशी न करावा संभ्रम दुःखाचे शीघ्र करावा प्रतिकार. वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असा वंश शालन करावे पापासी अथवा वाढे विशाप अथवा तिथे पायचित्त आपुले देही भागुनी त्वरित. पाप वेगळे न होता निवृत्ते मुक्ती नव्हे आपणासी. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करी भक्ती स्वभक्तीसी न करिता अनुमान सांगीचे. ऐकून दीपकाचे वचन देवधर्म म्हणे आपण दृष्टी होऊन अंध पांगळ परियचा सत्वस्तर एक वंशिती माती सांभाळावे बहुत. जरी असेल दृढव्रत तरी अंगीकार करावा. दीपक म्हणे गुरुसी पुष्टी होईल आपणाशी अंध होईल 21 वर्षी पाप निष्कृती करीन. तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चित. स्वामी निरोपावे म्हणून चरणी लागत. ऐकून शिष्याशी संतोषला वेदधर्म नियमपण सांगितसे विस्तारून लक्षण तया पापाचे. आपुले पाप आपणासी ग्राह्य नव्हे पुत्र शिष्याशी न होईती ते स्वदेहासी नवचे पाप परियसे. या कारणे आपण आपले पाप दुःख आम्हासी सांभाळी तू दीपका. 21 वर्षापर्यंत जे पीडिती रोगे तेका प्रतिपाळणारासी कष्ट अधिक मज मुनी संपादिका तुझ कष्ट अधिक झाले. या कारणे आपुले देही भागवी पाप निश्चयी तुवा प्रतिपाळाचे पाहि काशीपुरी घेऊन ये. तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईल आपण पार्श्व पाळेल तू सविता शिष्योत्तमा. दीपक म्हणे श्री गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करेल 21 वर्षे विश्वनाथ समतुची ब्रह्मा म्हणे काहीसे. शिष्य होता कैसा त्यासी पुष्ट होतासी गुरुसी नेले काशीपुरासी. मणिकर्णिका उत्तरेसी कंबळेश्वर सन्निधेसी. राहिले तेथे परियसी गुरु शिष्य दोघेजण. स्नान करून मणिकर्णिकेसी पूजा करीत विश्वनाथासी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगीत होता तयास्थानी. कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षहीन अति दुःखित. संदीपका सेवा करीत अधिभक्तीवरून भिक्षा मागून संपादिक. गुरु
गुरुसी आणून देत देत नित्य खरी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप भिक्षा आणि का एक दिनींना जेवी श्री गुरुसी कोकणी स्वरूप आदिले म्हणून क्लेशे समृद्धी देत गुरुगुरी येरे दिवशी मग जाऊन शिष्य आणि अन्न बहुवस मिष्टान नाहीसे म्हणून क्लेश करिता झाला परीस तितुकेही आणि मागून या सर्वच करीत असे वाया कोपे देत असे शिविया बरोबरी करी असे एखादी संघर्ष समय शिष्य म्हणे आता ज्ञान राशी माझे निमित्त कष्टला असे शिष्योत्तमा शिखा सगळेची म्हणे पापी क्रूर माते गांजीरेत अपार तू मास विष्टामुद्रा क्षणाक्षणा धूत नाही पाप तेथे असे भूत त्यांनी मस्तर सहित वसत शुभाशुभ नेमिकचित पाप रूप ते जाणारे समस्त रोमन असती देखा गोष्ट स्वभाग नव्हती का वेद धर्म दिचो ऐका कष्ट तसे येणेकरी ऐसे गुरुचे गुरुदोष म्हणे अण्णा आणि तो शिष्य सेवा करी एक मानसी तोची ईश्वर म्हणाले जैसे जैसे मागे आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणाले काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची यात्रा गुरुसेवे वाचून गुरु बोले निष्ठुरेसे आपण म्हणे संतोषी जे जे तैसे मानसे पाहिजे तैसा वर्तता येणे दे तसं होणी पिनाका एवढी उभा सन्मुख वर माग म्हणत असे अरे गुरुभक्त दीपका महाज्ञानी गुरुदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निघा प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्यूंचे केशी न पुसता आपण गुरुसी वर्ण घे परियसा म्हणून गेला गुरुपाशी विनवी तसेच तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासे निरोपी झाले स्वामींचे मागील मुकुशक व्याधींचा वर होता सदाशिवाचा होईल बरे तुम्हासी ऐकून शिक्षाचे वचन बोले गुरु पोपुनी माझे स्वामी व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वराशी व्यासुली पातकासी निवृत्ती नव्हेगा पाडियसी जन्मांतरी बाधितैसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे करी जसे गुरु संगे प्रियसी निरोप श्री गुरुसी त्याला उठव की रे प्रेम उठव की त्याला अरे आवडून घे की गेला ईश्वर सन्मुख जाऊन म्हणे ईश्वरासी नरगे वर आपणासी नये गुरुचे मानसी घेऊ म्हणतसे विस्मय करून ते बौकेशी केला निर्वाण मानापासे बोलावून समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णूपुरे श्री विष्णू म्हणे शंकरासी कैसा गुरु कैसा शिष्य प्रेम अप्लाय कर कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मग प्रकुशन सांगे ईश्वर विष्णूसी आश्रय देईजे परी